बघा हे नवरा कामाला नाही तर ह्या ढेकळातच कामाला लावलं असतं. हा माहिती ही करडई आहे मला माहिती आहे. राया उठा झोप आली वरती. मी व्हिडिओ बनवतीये. उठा लवकर चला. चप्पल आणि राय ते वरती झोपायला आलेले. खाली त्यांना गरम होत होतं म्हणून. चला गुड मॉर्निंग राया. उशीर झाला माहिती. चहा मला वाटलं सूर्य उगवण्यापर्यंत झोपायचं होतं. 7:30 वाजले. किती लवकर. आणि पुण्याला असल्यावर 9 वाजेपर्यंत ना. संडे असं सुट्टी असल्यास 8-8. आत्ता कशा 7:30 वाजता सूर्य उगवला म्हणून उठलात का. मी बघा चालू होते मला बघायचं होतं सूर्य उगवल्यावर. आणि पण आता पण ढगामध्ये यायला छान दिसत नाही. आणि हा चहा. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण. तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जसं की तुम्ही कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आम्ही आलो आहोत गावी. तर गावाला आल्यानंतर साडी घालावी लागते. तर आता आंघोळ वगैरे केली आहे, साडी घातली आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या क्लिपमध्ये सनराईज वगैरे कसं झालेलं ते. कारण की मी वरती गेलेली आणि त्याचा शूट करायचा प्रयत्न केलेला. कारण पण आभाळ आलं ढग होते जरा त्याच्यामुळे तेवढं प्रॉपर ते आलं नाही आहे. आणि आता चालू झालेलं आहे दिवसाची सुरुवात मस्त. आता चहा वगैरे करायचा आहे, नाश्ता. आणि आमच्या मम्मीचं किचन. तर चला. आणि सगळ्यांना दाखवणार पण आहे तुम्हाला. तुम्ही माझ्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. माझे सासू सासरे आणि आमची आजी आज पण तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे ते. आणि कशी दिसते मी साडीमध्ये नक्की कमेंट करून सांगा. देवपूजा करायची, खूप सारे काम येतं. आणि चला काय काय करतो दिवसभर हे नक्की पहा. इंटरेस्टिंग असतं जेव्हा आपण गावाला येतो तेव्हा. पण इकडे खूप ऊन आहे तर फक्त उन्हाचाच तेवढा प्रॉब्लेम आहे. बाकी खूप छान आहे वातावरण वगैरे. तर चला सुरुवात करूया चहापासून. आम्ही घेतलाय, रायांना द्यायचा आहे फक्त. आवाज हळू येत असेल कारण की मला असं वाटतं मोठ्याने बोललं आजूबाजूचे ऐकतील, कारण मला सवय नाही आहे त्याच्यामुळे. सो असं आम्हाला तर पाणी येते. तिकडे नाही तुमचा नाही काढत. आवाज समजा व्यवस्थित बघा. सो आत्ता आमच्या इकडे एक छोटीशी मुलगी ये ना समोर, ही शेजारीच राहती. आणि तिनं मला फुल आणून दिले केसात लावण्यासाठी. 2 आणले होते. बोलती आजीच्या झाडाला 2च फुल येतात. एक मी देवाला ठेवले, एक मी केसात लावले कारण मला खूप आवडतं. थँक्यू. इट्स ओके. सो चला भारी भारी असतात गावाला पण असं मुली. सो दुपारी आम्ही शेवग्याची भाजी बनवणार आहोत. अरे यार कसं काय स्वतःच्या. सर दुपारी शेवग्याची भाजी बनवायची आहे आणि त्याच्यासाठी लाईट नाही आहे घरी. तुम्हाला जसं बोलले रात्री आली आणि सकाळी पुन्हा गेली. नाही तर मम्मी मला काहीतरी बोलतात पाठीमागे. आणि पहा मी कशावरती कुठलं आहे सगळं वाटण भाजीचं.
ही आमची चूल, ज्या चुलीवरती आता स्वयंपाक बनवायचा आहे. आता ही त्याचे रात्री स्वयंपाक बनवल्यामुळे ही राख झाली, आता ही भरून काढणार मग बनवायचं. सो आता मम्मीनं चुलीवरतीच भाजी बनवली आहे शेवग्याच्या शेंगाची. आणि इकडे जाळ लागत नाही, तूर झाला जरा, पण हारावरतीच जरा कडून द्यायची. छान मस्त काळा कलर आलाय, कारण की जो मसाला तुम्हाला दाखवला तो काळा होता त्याच्यामुळे. तर मी बनवते ठेचा. तर हा उकळ मी सकाळी जो मम्मीने मसाला केलाय, अशा मुंग्या पण असतात, त्याच्यासाठी अगोदर मला हे उकळ धुवून घ्यावं लागेल. आणि हा उपवासाचा ठेचा बनवायचा आहे. त्यांना उपवास आहे, फक्त मिरची आणि शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर चला. तो आता आम्ही चालले आहोत शेतामध्ये. सकाळी जे शूटिंग केलं त्याच्यानंतर काही शूट केलेलं नाही आहे. आता ऊन जरा कमी झालं आहे, त्याच्यामुळे शेत दाखवतो आम्ही आमच्या गावाकडलं कसं आहे, नदी वगैरे. तर चला. हनुमंतरावला असते की काय, आणि राहायलाच माहिती रे त्यांचं काय म्हणजे काय शेतात जायचा रस्ता कोणता आहे तर. आणि आम्ही हिला आणलंय सोबत. ही काय आल्यापासून आमच्या जवळच भारी वाटतंय, छान आहे ही. हाय कर. हाय. तर चला. थोडं ऊन कमी झालं त्याच्यामुळे चाललो आहे आता. आणि नदीमध्ये आता रस्ता इकडे जरा घाण पण आहे, जरा गावाकडे सगळे मोकळे व्हायला बाहेरच येतात त्याच्यामुळे. का पुढून काय का ही आहे नदी. हळूच आहे का? हा, इथे कोणाच्या तरी विहिरीचं काम चालू आहे. आणि नदीत पाणी नाही, कारण की आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यात नदीला पाणी नसतं. आणि ही राया चाललेत आपले मस्त. वरती चला. तिकडून कुठं चल. हो ग. आणि हे झाड आहेत बेशरामाचे. इकडे बघा. हनुमंतराव काय कळत नाही. लय मोठं कसं थोडंच पाणी आहे, असं थेंब थेंब साचून येते ते पण. अजून इथे एक विहीर. चल ग बाई, चल ग घुमा. काय ग, नाच ग घुमा. कशी मी नाच त्याच्यावरती. हा माहिती आहे, ही करडई आहे मला माहिती आहे. आणि ही आहे करडई, कारण आमच्या पण शेतात असते ना. बगर जला मग कळली नाही. आणि ही आहे, ही मोहरी ना. हे ग काय ग, हे वाला
काहीतरी ते शेपूची भाजी वाटते. आणि पाणी देण्यासाठी असे जागी जागी कॉक असतात. कॉक चालू केलं की पाणी येतं. आणि हे जे दिसतं हे जनावराला खाण्यासाठी गिन्नी गवत. हो ना, इथे काहीतरी लावलास पण करता येतं ना, मग लावायचं. टाइम नाही बघा. हे नवरा कामाला नाही तर ह्या ढेकळातच कामाला लावलं असतं. नशीब ढेकळाचं नशिबात नाही आले. हा म्हणजे मी बी नशिबाने, नाही तर इथंच आपल्याला काम करावं लागलं असतं. चल, जमतंय का? जमलं तुम्हाला, पण मी ना तुम्ही जर देखत काम करत कोण येणार होतं मला आधी. सोनरावचे हे दिसते ना. येत आहे का चालता एखादं. आणि हे आमचा घासपूस खायला. घास 12 महिने हा घासच असतो. आहे का? हा ती जेवारी हुरडा खायला तरी यायचं. कोरडा खायला कायची सुट्टी आहे. कोरडा खायला कच्ची सुट्टी. बघा या विहिरीत आम्ही लयदा पावलेलं, पण आता पाणी नाही याच्यात. तिथवर पाणी असं त्या खडकापर्यंत, आता नाही बा कुठंच. नदी नदी रस्ता आहे आणि ही नदी आहे. बघ किती खाली नदी. आणि इथं ना एक जांभळी झाड होतं, ते नदीचं पाण्यात ते जांभळी झाड दरभरतच म्हणे तुझं. त्याच्या ना फांद्या नेमकं राईट त्या पाण्यात जांभळं पडायचे, नदीत उडी मारायचं. जांभळीच्या झाडाचं रायाची लहानपणीची आठवण सांगताय. आणि हे सगळं पाणी असायचं, ते जांभळं त्या पाण्यात पडायचं. सगळं संपलं येतं. काय ऐकून झालंय सगळं आता. पहिल्यांदा असं नव्हतं. तर बघ हे झाडावर सगळ्या चिमण्या बसलेल्या आहेत. हे बघ झूम करून दाखवते. त्याच्या शेंडीवर तर सगळ्यात जास्त बसले. आणि गावाला आहेत हे बघा सगळ्या चिमण्या आहेत. आणि सगळी गँग या गिन्नी गावतात असते. आपण आले मग उठलो ही गँग. चला आहेत हे नको नको काढ, त्याच्यातून ते निघत असतं. मग ते काय आला फुग्यासाठी माहिती मला. तू नको शिकू. हो मला बी माहिती. तुम्हाला काय माहिती का तरी? मग काय घ्यायला काहीतरी माहिती का? याचा रुचिक. अरे पिऊ नको मला. अरे कहना क्या चाहते हो? चल तुम्हाला एवढी वेडी वाटली मी? वाटायची काही गरज नाहीये. अरे अरे ते पाण्यात करावं लागत असतं. चल ते पाण्यात करलं तर असं पण येतं कधी कधी. असं केलं ना चला
कशाला नडतीस? अंधार पडायच्या आधी चला. शूटिंग नाही काढत होय? बघ उन्हाळ्यात बी काय लोकांचं चांगलंय. काय नाही म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्याच शेतामध्ये काही ना काही आहे. आणि हे पण आता होतं, पण हे काय केलं आता काढून पीक त्याचं नांगरणी केली. काय करते? बोल ना. किळी आले तर मग काय करते? केळीचं काय करायचं? आपल्या शेजारच्या पोलिसांचंच नाही ना ते. सोबीना ताप आहे काय द मग बोली ना तुम्हाला तिकडे मग काय मस्त त्याची काय नाही करत नाही ते. ह्याला हे सागवानाची झाडे तर आहे. माहिती आहे मला. तुम्हीच सांगितलेल्या गोष्टी मला परत सांगण्याचा प्रयत्न करतेस का? तुमच्यापेक्षा जास्त मला शेतीतलं माहिती आहे, कारण माझे आई वडील शेतकरी होते. कळलं? माझे आई वडील शेतकरी, त्यामुळे मला शेतीतलं जास्त नॉलेज आहे. आवाजाचं तर आणलं नाही ना, अशा आवाज देते. आवाजाचं काय आणलं नाही, मग सगळ्याला बोलायचं आहे ना. असा येतो स्पष्ट आवाज. याच्यात असले पुढं येतं नसते तर. पण ते इंचू सापा बिपा असते का हळूच आपण असं नका म्हणून बॅरच पण करते. नाही फोटो काढण्यापुरतं जा ना थोडा आत. प्लीज थांबते तुम्हाला. बस फोटो काढायचा का? हा व्हिडिओ पण काढा, फोटो पण काढा. छान होती का मी? हा येतेस दर बघून चावून काही. बेल्याला आलं ना. एक केळी एकच घड आलंय. बाजरी काढून नंतर बांधायची. मग बैला सोडून वर करा ना, ते खाली पडा. कसं जातायचं? पडत येतं करा वर गाडी. ती तुमचीच बाजरी आहे का ज्वारी? हा. इथून तिथून आहे ना. कुठपर्यंत? त्याच्यामध्ये एक नंबर गेला का तुमचे राहणं. हा वय तू आणखी पाहिलंच नाही तुम्ही? तिकडे काय गेले तिकडे लांब आता. भाऊ मग ते तर रान दाखवून आणायचं ना. हा एवढं उशीर असतं ते. मला मला लांब आहे. लांबी मी तर म्हणलं दाजीपेक्षा पोरं आळशी निघाली. रस्ता ना मग रस्ता कुठं माहिती मला आता. माहित नाही खरं म्हणजे वावरच माहित नाही तुला. वावर माहिती मला पुढे ह्याच्या पुढे गेला माहिती तर. काय पुढे? ते वाड्याच्या पुढे एकदा निघलं का ते. शेत बी माहित करायला पाहिजेत ना. ते माहित तरी कधी व्हावं. पोरायला वावर माहित. सो मस्त असे फोटोज आणि व्हिडिओज काढून झालेले आहेत आमचे. आणि आत्ताच आलेलो आहोत आम्ही घरी. आणि सगळं जे फोटोज तुम्ही पाहताल आमच्या इंस्टाग्रामवरती ते हिनं काढलेत आमचे. तर छान काढलेत तिनं. आणि राय काय त्यांच्या शेतामध्ये मला घेऊन गेले नाही. म्हणजे आमचं पण शेत आहे, पण ते इकडे जरा पाठीमागं आहे, थोडंसं चालत जायला वेळ लागला असतं. त्याच्यामुळे नक्कीच 1-2 दिवसात आम्हाला जाणं झालं तर आहेत आम्ही अजून. तर जाऊ, ऊन नसेल तेव्हा आणि तेव्हा काम नसेल काही तेव्हा. तर इकडे ह्यांच्या म्हणजे माझे सासरे आहेत, त्यांच्या मामांचं शेत होतं जिथे आम्ही आत्ता आलो तिथे. आणि जो केळीचा बाग आहे जो आमच्या साईडचा तुम्हाला बंगला दिसत आहे, जे पोलीस आहेत ते त्यांचा होता. तर तिकडे गेलेलो आम्ही. छान वाटलं, मस्त प्रसन्न वाटत होतं. काय होतं पुण्यामध्ये आपण घरात बसून बसून एवढं बोर झालं असतं, इथं पण येऊन फक्त घरात बसणं. तर म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊया. आणि फर्स्ट टाईम मी आली आहे इकडे, तर भारी वाटत होतं मला हे. आणि आमच्या गावाला जाते तसा माझ्या आईवडील शेतकरीच येतात, तसं शेतातलं मला सगळं माहिती आहे.
तरी पण असतं ना खूप दिवसानंतर आल्याच्यानंतर एव्हा असं वाटतं रोज नाही जावं वाटत आहे का नाही ग. चला ऊस वगैरे छान आहे इकडे. आणि ह्या वर्षी जरा तलाव आहे ना, त्याला पाणी जरा कमी आहे, त्याच्यामुळे हे बोलत होते जरा तुम्हाला शेती रिकामी दिसतीये. नाहीतर अजिबात पण शेती रिकामा दिसत नाही, सगळे फुल सगळे भरलेले असतात. सूर्य मावळलेला तर पूर्ण झालाय आणि राया चालत पुढे. राया आज मला उद्या पण कुठेतरी घेऊन जाणार इथं. उद्या नवीन शोधायचं ठिकाण चालेल ना, पण कशाला जाणार, चलत नाही जाऊ शकत ना. हा तलावाची तिकडे मे बी ना काकडी टरबूज वगैरे पण असू शकतात आपल्या गावाकडे, आमच्या गावाकडे पण असतात. हा हा ड्रॅगन फ्रूटच्या बागात तिकडे होय, त्यासाठी आपल्याला स्कूटी पाहिजे. सो म्हणजे ड्रॅगन फ्रूटच्या बागात काय बोलले हे, कारण की तिकडे आमच्या पप्पाच्या मावशी येतात, इथे जवळ त्यांचं गाव आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूट्स लावलेले आहेत. सगळं इकडे सगळं असतंय, सगळं. चालता व्हिडिओ काढते कारण एवढी गडबड, कारण आता अंधार पडत आला आणि जवळच आहे, समोरच आमचे घर आहे. इथं मध्ये नदी क्रॉस करायची फक्त. मम्मी बोलले जास्त लांब आहे, मला वाटलं पण एवढं नाही लांब, जवळच आहे. तर चला स्वतः बसली मी आणि सर्व काम आवरलेलं आहे. खिचडीच बनवलेली कारण की राया आणि पप्पा तर गेलेले बाहेर जेवण्यासाठी आणि मम्मींना उपवास होता आणि मला आणि आजीला दोघीसाठी स्वयंपाक बनवायचा होता. सकाळचं पण थोडं होतं, त्याच्यामुळे पटकन खिचडी बनवली. आणि तुम्ही पाहिलंच आम्ही गेलेलो शेतामध्ये फिरण्यासाठी. खूप भारी वाटलं गेल्याच्यानंतर. आल्यावर थोडं काम होतं, पटपट आवरलं. आत्ताची भांडी वगैरे पण घासून सगळं ठेवलं आहे आणि म्हटलं चला आता ब्लॉगला एंड करूया. आणि आत्ता जे गावाकडे आले व्हिडिओज आहेत ना माझे, एक दिवस लेट येतील किंवा एक दिवस येणार नाहीत मध्ये, कारण की काय होतं इकडे लाईट वगैरे नाही आहे किंवा नेटचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे नंतर मग आपण कंटिन्यू करणार आहोत. तरी पण शॉर्ट व्हिडिओ जो आहे 1 मिनिटाचा तो मी डेली टाकण्याचा प्रयत्न करते, कारण आपण तसं ठरवलेलंच आहे न स्किप करता रोज टाकायचा. तर चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.